राजकारणामध्ये पवार साहेबांचं आणि क्रिकेटमध्ये धोनी साहेबांचं कधी वय विचारायचं नसतं. दोन्ही आपापल्या क्षेत्रातले मोठे वस्ताद आहेत. या वस्तादांच्या तालमीमध्ये मोठमोठे पैलवान तयार झाले आणि हे पैलवान आता कुस्ती करतात, या जगामध्ये फेमस आहेत आणि ह्यांना असं वाटतं, की आम्हीच सगळ्यात महान झालोय आता आणि ह्यांच्या ज्या फॅन्सला आहे, ह्यांना पण असं वाटतं, की माझा पैलवानच वस्ताद आहे. परंतु खरा वस्ताद, ज्याचं डोकं चालायचं सगळ्याच्या मागे, त्यांनी कुणाकुणाला वस्ताद बनवलं, पैलवान बनवलं, ते खरे वस्ताद आजही तिथंच आहे. त्यांचे पाय तिथं आहेत, ते कुठनच गेले नाही. मित्रांनो, धोनीच्या बाबतीत आज पहिलं बघूया आपण. धोनी जे आहे, ते क्रिकेट खेळतात, एवढ्या वर्ष झालं खेळतात आणि सगळ्यात मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्यांना बघितलं जातं. सगळे वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेले आहेत आणि अशा दारात वर्ल्ड कप जिंकलेले, ज्यावेळेस क्रिकेटचा डाउनफॉल चालू होता, तेवढा ॲडव्हान्स आपल्याकडे काय नव्हतं. परंतु त्यांनी करून दाखवलं. 27 वर्षानंतर वर्ल्ड कप उचलून दाखवलं आणि त्यामध्ये धोनीचं जे नाव झालं. त्यामुळं मित्रांनो, धोनीला देवतेप्रमाणेच लोकं जपतात आणि लोक वस्ताद म्हणून त्यांच्याकडे बघतात, की यांच्या अंडर खूप सारे लोकं तयार झाले आणि हे जे तयार झालेले त्यांच्या फळीमध्ये कोण येतात? विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, एवढं रवींद्र जडेजा, बॉलर्स येतात मोठमोठे मित्रांनो, ज्यांना इथं टप्पा टाक म्हणलं तर तिथंच टाकायचे आणि तिथं विकेटच भेटायची. एवढं डोकं लावायला या धोनीनी शिकवलं आणि ह्या IPLच्या या वातावरणामध्ये धोनीवरती लोकं ओरडतात. म्हणजे मोहे झालंय आता, बास करा, थांबा, काही गरज नाहीये, दुसऱ्याला यायची संधी द्या, यांसारख्या गोष्टी काय-काय लोकं बोलतात. परंतु याच्यामध्ये जर बघितलं, धोनी थांबत नाही. धोनी IPL खेळतो. तो इंटरनॅशनलमधनं जरी बाहेर पडला असला, तरी देखील IPL त्याचं कंटिन्यू आहे आणि ह्या IPLच्या ह्याच्यामध्ये देखील तो मुलांना तयार करतोय. चांगलं-चांगलं नेतृत्व येतंय आणि यामध्ये मित्रांनो बघणं गरजेचं आहे, की शिवम दुबेसारखा वर्ल्ड कप विनिंग माणूस आपल्याला भेटला, जो की एक हार्ड हिटर. त्याची जी कॉन्ट्रिब्युशन होतं मित्रांनो, त्या वर्ल्ड कपमध्ये जास्त होतं, परंतु तो हायलाइट नाही झाला. हे तयार करायचं काम ह्या 20 वर्षामध्ये धोनीने केलेलं आहे मित्रांनो. असे प्लेयर्स तयार केले, असे भक्कम प्लेयर तयार केले, की पुढे जाऊन आपल्या देशाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि एवढं तयार करत असताना एवढं सगळं झालं. आजकाल लोकं त्याला वयावरनं बोलतात. त्याच्या वयावरती जातात आणि म्हणतात, की "बाबा रे, धोनीने काय केलं? धोनीने 2019चं वर्ल्ड कप हरवलं." यांसारख्या गोष्टी बोलतात. त्यावेळेस कुठेतरी जाऊन दुःख वाटतं आणि एवढंच नव्हे, चेन्नईला ट्रोल केलं जातं, धोनीला ट्रोल केलं जातं. त्यावेळेस कुठेतरी जाऊन दुःख वाटतं, की बाबा रे, ज्यांच्यावरती उपकार केले त्यांचेच फॅन्स या धोनीवरती चिडवतात आणि हे मुंबईवाले असतील, हे RCB वाले असतील, यांचे जे फॅन्स आहेत मित्रांनो, ते या लोकांना चिडवतात, यांना हे करतात, धोनीला ट्रोल करतात आणि धोनीला ट्रोल करणं म्हणजे ह्यांनी स्वतःला समजून घेणं, की बाबा रे, आपला वस्तादच यांच्या तालमीमध्ये शिकलेला आहे आणि आपण ह्या गुरूलाच ट्रोल करणं कुठेतरी चुकीचं आहे आणि हे सगळं कंपॅरिझन पवार साहेबांच्या बाबतीत पण होतं. मित्रांनो, मोठमोठी पिढी घडवली पवार साहेबांनी. 50 वर्षाच्या राजकारणामध्ये नाही ते माणसं घडवले, मोठमोठे नेते केले. ज्या लोकं सर्वसामान्य शेतकरी होते, अक्षरशः त्या लोकांना एवढ्या मोठ्या पदांवरती घेऊन पवार साहेबांनी बसवलं. 50 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी ज्या गोष्टी केल्या, त्या अविस्मरणीय होत्या आणि याच्यामध्ये मित्रांनो, दोघेही दोघांचं जरी तुम्ही कंपॅरिझन केलं, तर दोघांमध्ये एकच सातत्य दिसतं, ते म्हणजे पुढच्या पिढीला घडवणं. मोठमोठ्या लोकांना चांगली संधी देणं, त्यांना पुढं आणणं, मोठ्या पदावरती बसवणं, मुख्यमंत्र्यापासून ते मोठ्या सेंट्रल मिनिस्टरपर्यंत अशा पदांवरती पवारसाहेबांनी लोकांना बसवलं. एवढ्या मोठ्या पदांना देऊन त्यांना अक्षरशः तुम्ही विचार करा मित्रांनो, ह्या पूर्ण राजकारणामध्ये महाराष्ट्रातले जे तळागाळातले नेते आहेत, तळागाळातली मंडळी आहे, त्यांना मोठं करायचं काम पवारसाहेबांनी केलं. त्यामुळं पवारसाहेब आणि सिंग धोनी यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे भारतासाठी, हे अविस्मरणीय आहे. यांनी जे नेते दिले, यांनी जे प्लेयर्स दिले, ते अविस्मरणीय आहेत आणि आज यांना यांच्या वयावरतून ज्यावेळेस लोकं चिडवतात, त्यावेळेस कुठेतरी दुःख निर्माण होतं, की बाबा रे, जे देशासाठी एवढं करतं, त्यालाच ही सर्वसामान्य लोकं, जी की एखाद्या लोकांच्या साईडला आहेत फक्त, त्यांना ट्रोल करायला हवा म्हणलं, की त्यांना ट्रोल करतात. त्यावेळेस कुठेतरी वाईट वाटतं, की बाबाने ज्या माणसाने आपल्या देशासाठी एवढं केलं, त्याच्याबद्दल आहे ना, ही लोकं असं वाईट बोलतात, वाईट विचार करतात. नक्कीच मित्रांनो, IPLचा माहोल सुरू होत आहे आणि हे जे मुंबईवाले ट्रोल करणारे आहेत, RCBवाले ट्रोल करणारे आहेत, तुम्ही ट्रोल करा यावेळेस आणि तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही आहे. मी बसलोय, मी फाडणार, मी घेणार, मी कमेंटमध्ये घेणार. मी सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करतो यावेळेस.
त्यामुळं IPLच्या या धमाक्यामध्ये धोनीला कोणी चिडवलं, धोनीला कोणी ट्रोल केलं. समजा वस्ताद पण कार्यक्रम नाही करणार, त्याचा कार्यकर्ताच हा कार्यक्रम करणार आता. नक्कीच मित्रांनो, भेटूया IPLच्या या मोठ्या सीझनमध्ये. शेवटी जिंकणार तर चेन्नईच.